नमस्कार मित्र हो. मनमुराद चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मी आहे साताऱ्यामध्ये आणि साताऱ्यामध्ये एस टी स्टँडजवळ शाहू स्टेडियमच्या समोर स्मृती उद्यान आहे. कर्नल संतोष यशवंत महाडिक शौर्य चक्र मंडल सातारा नगर परिषद सातारा. तर प्रवेशद्वारापाशीच इंडियन नेव्ही ही मोठी लढाऊ विमानवाहू नौका या ठिकाणी लावलेली आहे. त्याचं म्युरल त्यांनी तयार केलेलं आहे. 3D नाही आहे, पण हे सैन्य दलाचे आर्मीचे वेगवेगळे हे आहेत, जवान्स आहेत आणि इंडियन आर्मीचा रणगाडा आणि ते सुरुवातीला हे आहे. वेगळ्या प्रकारचं शिल्प म्हणतात. फ्लॅट मेटलवर कोरीव काम करतात. नमस्कार मित्रांनो, हरेश्वर बर्ड व्हॅलीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी मुकुंद काकडे. तर मी आज सातारामध्ये आहे आणि सातारा स्टँड एस टी स्टँडपासून मी चाललो होतो. तर एक स्मृती उद्यान दिसलं आणि त्या स्मृती उद्यानामध्ये मी आतमध्ये गेलो होतो. तिथं अमर जवान ज्योती होती आणि मी त्याचं फोटो काढणार तेवढं लक्षात आलं की बरोबर वरती चंद्र आहे आणि मला असं दिसतंय की तो अमर ज्योतीच्या वरती दिवा वगैरे आहे का काय. पण आता तुमच्या लक्षात येईल, थोडं साईडला झालो तर बरोबर वरती चंद्र आहे. आणि या ठिकाणी आपण पाहाल की हे जी काही वॉल आहे त्या वॉलमध्ये सर्व सातारा जिल्ह्यातील जेवढे सैनिक आजपर्यंत, सातारा जिल्हा हा सैन्यासाठी प्रसिद्ध आहे. अगदी छोट्या जवानांपासून मोठमोठ्या हुद्द्यांवर तिथे ऑफिसर्स आहेत आणि गावाच्या गाव सैन्यामध्ये भरती होतात, प्रत्येक घरटी गाव. आणि सातारा सैनिक स्कूल पण प्रसिद्ध आहेच. तर असं हे संपूर्ण स्मृती उद्यानामध्ये शहीद झालेल्या सैनिकांचं स्मृती उद्यान आहे आणि ही मध्ये अमर जवान ज्योती आहे. तर ह्या अँगलने बरोबर असं वाटतं की चंद्र त्या ह्याच्यावर होतं. हा चंद्र आता तर बऱ्यापैकी चंद्र इथं दिसायला लागलेला आहे पूर्ण. आणखीन एक वैशिष्ट्य असं की तुम्हाला असं वाटेल की पूर्वी गॅसवर वगैरे अखंड ज्योत ठेवणं वगैरे ते ऑलिम्पिकमध्ये असतं, दिल्लीलाही आहे महात्मा गांधीजींच्या इथं. पण इथं त्यांनी प्रकाश लाईटचा वापर करून मर्क्युरीमध्ये होणारी जी गरम हवा त्याला वरती पिशवी बांधून एक त्या ज्योतीचा इफेक्ट दिलेला आहे. आणि अशा प्रकारे ही अमर जवान ज्योती स्मृती उद्यानात केलेली आहे. आता आपण ह्या स्मृतीस्थळाच्या बाहेरची बाजू बघूया. तर बाहेरच्या बाजूला सुद्धा अशाच प्रकारचं ही ज्योत केलेली आहे. कर्नल संतोष महाडिक यांच्या नावाने ही उद्यान आहे. ते 15 जानेवारी 1977 ते 17 नोव्हेंबर 2015 राष्ट्रीय रायफल्समध्ये तो भरती झालेला होता. कर्नल संतोष महाडिक लष्कर ए तैयबाचे दहशतवादीच्या ह्याच्यात कामी आला ऑपरेशनमध्ये. त्यांना ते प्रेरणादायी त्याच्या नावाने बांधलेलं आहे आणि त्यांचं हे म्युरल केलेलं आहे ते काश्मीरमधलं असं. आणि असं ह्या स्मृती उद्यानाला मध्ये मध्ये गॅप ठेवलेले आहेत. ऑपरेशन विजय आपण दिवसा येऊन याचं केव्हा तरी ते पाहिलं पाहिजे, पण रात्रीचं सुद्धा लाइटिंग इफेक्टमध्ये छान दिसतंय स्मृती उद्यान. तेजस
हे विमानाच्या संदर्भात माहिती आहे आणि हे सगळं आहे. हे तेजस विमान हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. अशा प्रकारे द बॅटल ऑफ लोंगेवालाची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. ती लढाई लढली गेली आणि ती रणगाड्यावर लढली गेली. तर माझ्या माहितीमध्ये 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये पिंगलची लढाई झाली. मोठी लढाई होती. राजस्थानच्या थार वाळवंटात ती झाली आणि पाकिस्तानी सैन्य आणि भारतामध्ये झाली. 4 हंटर लढाऊ विमानांसह 30-40 रणगाड्यांसह 120 भारतीय सैनिक हे लढत होते आणि 30 ते 40 रणगाड्यांसह 3000 पाकिस्तानी सैन्य तिकडनं लढत होतं. तर अशी लढाई झाली. तर आपण तो डाव त्यांचा उधळून लावला आणि हंटर विमानांनी. अशी ती लढाई आहे. INS विक्रांतची इथं स्टोरी दिलेली आहे. तर पाहण्यासारखं आहे मला वाटतं, पण सातारकरांना फारशी माहिती नाही. याच्यावर कोणी यूट्यूब व्हिडिओ केला का नाही तेही मला माहिती नाही. बॅटल ऑफ गाझी अटॅक 1971चं पण हे आहे आणि हे पाणबुड्यांचं चित्र या ठिकाणी दिसतंय. तर मला वाटतं पाणबुड्यांनी हल्ला केला असावा. तो भारत पाक युद्धाच्या पाकची जी शरणागती म्हणजे बांगलादेश वॉर त्याचं हे आहे. तो जो करार झाला फील्ड मार्शल माणिक शाह आणि बांगलादेशीच्या याच्यामध्ये ते या ठिकाणी आहे. बाहेर गार्डनमध्ये आल्यावर लॉन लावले असे बसायला कट्टे केलेले आहेत. मधनं गॅप आहेत गोल विहिरी अशा. आणि हे नेव्हीचं कटआउट आहे. सेल्फी पॉईंट केलेला आहे नेव्हीचा ड्रेस आहे. तसंच या ठिकाणी आर्मीचा ड्रेस केलेला आहे सेल्फी पॉईंट काढण्यासाठी. जवानाने गॉगल विगल अडकवलेला आहे. असं सेल्फी पॉईंट आहे. या ठिकाणी एअरफोर्सचा सेल्फी पॉईंट आहे पायलटचा. तर मित्रांनो आपण हे संध्याकाळच्या वेळेत केलेलं आहे, पण आपण दिवसासुद्धा येऊन याचं सुंदरपणे मी रिपोर्टिंग करतो शक्य झाल्यास. अतिशय सुंदर. गेटवरच तुमच्या लक्षात येईल की हे एअरफोर्स भारतीय वायुसेनेचं सत्यमेव जयते हे आहे. आणि वायुसेनेचे जे ब्रीदवाक्य आहे नभा स्पर्शम दीप्तम, तुम्ही इकडे पाहाल हे नेव्हीचा लोगो आहे. अशोक हे 3 वाघांचं चिन्ह आणि शन्नो वरुण असं नेव्हीचं नांगर वगैरे टाकलेलं हे आहे. आणि हे इंडियन आर्मीचं आहे. 2 तलवारी आणि सत्यमेव जयते हा लोगो इंडियन आर्मीचा लोगो. शहीद कर्नल संतोष यशवंत महाडिक शौर्य चक्र सेना मेडल. तर हे सातारा नगर परिषदेने हे उद्यान डेव्हलप केलेलं आहे स्मृती उद्यान. आणि अशा पद्धतीने सातारा नगर परिषदेला त्याचं श्रेय द्यायला पाहिजे म्हणून सातारा नगर परिषदेने सुद्धा त्यांचा लोगो लावलेला आहे. तर लोककल्याणकारी राजा जाणता राजा असं छत्रपती शिवाजी महाराज. दोन्ही बाजूला भगवे झेंडे, यामध्ये सूर्य आणि सूर्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि गडावर तोफ दाखतायत, तोफेला हात लावलेला असं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र या ठिकाणी आहे. सातारा नगर परिषदेचा हा लोगो आहे. आणि हा पुन्हा इंग्रजीमध्ये या ठिकाणी स्मृती उद्यानाचा बोर्ड आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अवश्य भेट द्या, अवश्य पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर ओके धन्यवाद.